मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसटीवर गंभीर आरोप केला आहे। मुख्यमंत्र्यांचा ओएसटी षडयंत्र रचतोय असा आरोप जरांगे पाटलांनी केला। तर हे शेवटचं उपोषण आहे, नंतर विधानसभा लढणार असा इशाराही त्यांनी दिलाय। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला। सरकार मराठ्यांविरोधात असल्याचा आरोपांचा पुनरुच्चार सुद्धा जरांगे पाटलांनी केला आहे। तर षडयंत्र पाहून ओएसटीचं नाव जाहीर करेन असंही जरांगे म्हणाले। तो ओएसटी मराठ्यांना दिल्लीला नेतो असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटील जो मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मागील 5 दिवसांपासून उपोषण करतायत, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसटीवर गंभीर आरोप केले आणि लवकरच त्यांचं नाव जाहीर करेन असंही ते म्हणाले। मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतात आतापर्यंत, इथून पुढेही मानणार आहे शिंदे साहेबाला। त्यांचा ओएसटीत आमचे लोक फार दिल्लीत घेऊन पळायला आता आम्हाला कळतं सगळं, कोणाच्या गाड्या आहेत वापरायला काय। आता नवीन काय षडयंत्र रचलंय मुख्यमंत्र्यांच्या ओएसटीनं काय माहित। दिल्लीला जायला लागलेत आमचे काय काय बांधव, त्यांचा काय दोष नाही, त्यांना बकरा करायला लागले। पण आता हे काय डाव रचेला आहे मुख्यमंत्र्याचं ओएसटी, मुख्यमंत्री संघ राहतो मराठ्यांचा मुख्यमंत्री, पण मात्र मुख्यमंत्री मराठीचे असून नये त्यांचे ओएसटी मात्र त्यांच्या जातीतून होते, हसून खेळून गोड बोलते, पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावते। 2-4 वेळेस झाले त्यांचं आता असं। मला आरक्षण पाहिजे, आम्हाला वाटते नाही पाहिजे, आणि तुम्ही असंच खेळलं ना की माझं शेवटचं एखादी उपोषण असणार। मी काय मोकळा नाही 12 उपोषण करायला, मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागला आणि समाजाला लागेल। असंच खेळत राहिले मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आम्हाला, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, आम्ही तुमचा विश्वास ठेवलाय, मागे ठेवला होता, आता सुद्धा उपोषणात तळा ठेवला। पण हे उपोषण सुरू आहे तरच तुम्ही सांगावं, आणि एकदा जर हे उपोषण थांबलं तर मी पुढे ऐकणार नाही। मी डायरेक्ट आणि माझा समाज आम्ही विधानसभेच्या तयारी लागणार, फिरून बॉम्बलायचं नाही आमच्या नावात। तर विषय तडीस गेल्याशिवाय मागे हटणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले। सरकारनं वेळीच निर्णय घेतला नाही तर सलाईन काढेन असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। राजेंद्र राऊत यांनी सरकारचा निरोप ते घेऊन आले होते असंही जरांगे पाटील म्हणाले। तर आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय असंही जरांगे पाटलांनी सांगितलंय। सरकारनं चर्चेसाठी यावं, आमची दारं खुली आहेत असं ते पुन्हा एकदा म्हणाले। तर मराठ्यांच्या एकजुटीचा सरकारनं धसका घेतलाय असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठ्यांनी अंतरवालीमध्ये न येता शेतीची कामं पूर्ण करावी असं आवाहन पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी केलं। मराठा बांधवांना विनंती, शांत राहावं, इकडे गर्दी करू नका, कामं उरकून घ्या, शेतीचे पाऊस खूप पडलेला। मला जर काही अडचण आली सरकारकडून प्रशासनाकडून तर आपल्याला माहिती आहे, आणि मला माहिती आहे आपल्याला एवढी दाखवायची मराठा समाजाला गरज नाही। त्याच्यावर 2-2, 4-4 लाख लोक अंतरवालीकडे येतात, आपल्याला कोणाला काही दाखवायची गरज नाही। काय देशानं आपली एकजूट बघितलेली, आपल्या मराठ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी धसका घेतला, त्याच्यामुळे काय दाखवायची गरज नाही। शेतीतले कामं सगळ्यांनी करायची विनंती। सर्वोच्च न्यायालयाने रक्तनात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे। त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत, आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे। तर यावर प्रतापराव साधव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात। आमची जरांगे पाटलाला विनंती राहील की गेल्या अनेक वर्षापासूनची मराठा आरक्षणाची असलेली मागणी आज त्या मराठा समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये टिकणारं 10% आरक्षण, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी अतिशय अभ्यासपूर्वक त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे। जवळपास त्या ठिकाणी 54 ते 57 लाखापर्यंत त्या ठिकाणी मराठा समाजातल्या कुणबी असलेल्या नोंदी मिळालेल्या आहेत। त्यांना कुणबी सर्टिफिकेटाचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे, आणि आमची हीच विनंती राहणार आहे जरांगे पाटलाला की थोडं सरकारला सुद्धा संधी द्या। परत एकदा आपल्या माध्यमातून जरांगे पाटलांना आमची अतिशय नम्र विनंती राहणार आहे की आपण थोडं सबुरीनं घ्यावं, शासनाला थोडा वेळ द्यावा, आणि निश्चितच शासन याच्यातून योग्य निर्णय घेईल।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.